या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत. नाशिकच्या येवला तालुक्यातील अनकाई शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून काल रात्रीच्या सुमारास कुत्र्याच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला कुत्रा भुंकल्यामुळे पळ काढावा लागला. ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील अनकाई या ठिकाणी शिवाजी गरुड यांच्या वस्तीवर कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने कुत्रा भुंकल्याने धूम ठोकली. यावेळी कुत्रा भुंकत असल्याचे पाहून गरुड कुटुंबातील सदस्य जागे झाल्याने त्यांनी CCTV कॅमेरे चेक केले असता त्यात कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या निदर्शनास आला. यामुळे अनकाई परिसरामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते. याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो. हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो.